नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। अशा नवनवीन शेतविषयक घडामोडींसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा। पहिली बातमी आपण बघूया। पहिली बातमी आहे, सरकार कधी स्थापन होणार? कर्जमाफी करणार असं आश्वासन दिलं आहे। सोयाबीनला 6000 रुपये दर द्या, महायुती सरकार लवकर स्थापन करा अशी शेतकऱ्यांची आणि जनतेची मागणी होत आहे। त्यानंतर पुढील बातमी आपण बघूया। वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अगदी अल्प शेतकऱ्यांना भेटलेली आहे। उभं पीक जळगावात केळीचं आडवं पडलं होतं, मात्र त्यानंतर जी हानी झाली त्याची भरपाई देताना विमा कंपनीने केळी विमाधारकांच्या तोंडाला पाने पुसल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। त्यानंतर पुढील बातमी बघूया। शेती पंपाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर। ग्रामीण भागात शेतीला वीज पुरवठ्याचा विषय गंभीर झालेला आहे। शेतकऱ्यांना आठवड्यातील अर्ध्याधिक रात्री शेतातच जागून पाणी द्यावं लागत आहे। पुढील त्यानंतर महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ, ऊस पिकाचे मोठे नुकसान झालेलं दिसत आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।